आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हॅलो 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग या विषयावर, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ प्रोफेसर संतोष ढगे. आपण त्यांचं आधी स्वागत करूया स्टुडिओमध्ये. संतोष सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. सरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. संतोष ढगे हे कम्युनिकेट इंडिया मिशनचे प्रणेते आहेत. सरांचं MA इंग्लिश झालेलं आहे. त्यानंतर त्यांची बॅचलर ऑफ एज्युकेशन बिझनेस कम्युनिकेशन उच्चारांवरची खास डिग्री, व्हॉइस अँड ॲक्सेंट कोच, NLP प्रॅक्टिशनर या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. आज ते कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा आहेत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स या विषयांवर व्याख्यानं सुद्धा ते देत असतात. संतोष ढगे यांचं शिक्षण मराठी माध्यमात झालंय. ते मूळचे बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईचे आहेत. सरांना उच्च माध्यमिक इंग्रजी विषयात 36% मार्क आहेत, पण तरीही त्यांनी इंग्रजीमध्ये करिअर करायचं ठरवलं आणि नोबेल नावाचं रोपटं 2010 मध्ये लावलं. आज ते 2021 मध्ये वटवृक्ष होऊ पाहते. विशेष म्हणजे संतोष ढगे यांनी डिझाईन केलेला एक युनिक कन्सेप्ट प्रोग्राम, युनिक पद्धतीने शिकवण्याची पद्धत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या क्लासमध्ये असणाऱ्या वेगळेपणामुळे मिळालेलं हे घवघवीत यश आहे. आणि ते करत असतानाही सरांनी वेळोवेळी रिसर्च करून 2021-19 पासून ऑनलाईन कोचिंग सुद्धा सुरू केलं. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं इंग्रजी बोलता येतं. ऑनलाईन कोचिंगमुळे सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना मिळतंय. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग. लगेच आपण चर्चेकडे वळूयात. सर, सगळ्यात आधी मला सांगा की नोबेलच्या इंग्लिश कम्युनिकेशन प्रोसेसबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? इंग्रजी बोलणं म्हणजे स्पोकन इंग्लिश नसून ते इंग्लिश कम्युनिकेशन आहे. हे आम्ही 2010 पासून सांगतोय आणि ते आयडियली तसंच आहे. तुम्ही ज्यावेळी एखादी भाषा शिकत असता त्यावेळी ती प्रोसेस असते. मी ज्यावेळी प्रोसेस म्हणतोय त्यावेळी कम्युनिकेशन कॉन्सेप्ट आणि कॉन्फिडन्स. आता कम्युनिकेशन कॉन्सेप्ट आणि कॉन्फिडन्स काय हे आपण बघून घेऊया. से फॉर एक्झाम्पल, आपण लहानपणीपासून इंग्रजीचं ग्रॅमर शिकलोय, पण आपण बोललेलो नाही. म्हणजे आपण इंग्रजी एक विषय म्हणून शिकलोय, भाषा म्हणून नाही. पण ज्यावेळी तुम्ही इंग्रजी भाषा म्हणून शिकताय तर फर्स्ट यू शुड फोकस ऑन कम्युनिकेशन, देन यू लर्न अ कॉन्सेप्ट अँड देन यू डू दी कॉन्फिडन्स, देन यू डिव्हेलप, दॅट डिव्हेलप्स युअर कॉन्फिडन्स. थोडक्यात कसं, तर मला साधा वर्तमान काळ माहिती आहे, पण साध्या वर्तमान काळ आधी जर मला हे करता आलं की मला रुटीन बद्दलचे एक 5 वाक्य बोलायचे की आय गेट अप इन द मॉर्निंग, आय गो फॉर अ वॉक, आय कम होम, आय रीड बुक, दॅट्स इट. दिस इज कम्युनिकेशन. हे कम्युनिकेशन केल्यानंतर कॉन्सेप्ट काय असणार आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स, अँड दॅट विल डिव्हेलप माय कॉन्फिडन्स. तर नोबेलमध्ये असा प्रत्येक नोबेलियन हा 42 ते 52 ऍक्टिव्हिटी दररोज स्टेजवर करत असतो, जेणेकरून दॅट डिव्हेलप्स हिज कॉन्फिडन्स. अँड येस, दिस इज अ प्रोसेस दॅट वी फॉलो. म्हणजे प्रत्येक जण हा 42 ते 52 ऍक्टिव्हिटी करत असतो. जसं की आपला प्रोग्राम आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग फॉर प्रोफेशनल स्टुडंट्स, बिझनेसमॅन अँड मॅनेजर्स. तर त्याच्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस फॉलो केली जाते. अँड वेन यू फॉलो अ प्रोसेस, there are results in the same. So that's what Nobel follows, a complete process where we call communication, concept, confidence. And scientifically it is proven with the research of David Crystal that when you follow process, you communicate in English. ज्यावेळी आम्ही नोबेलच्या पॅटर्न बद्दल बोलतोय तर हा पॅटर्न हा रिसर्च करून तयार करण्यात आला. जसे की डेव्हिड क्रिस्टल, रेमन अँड मर्फी, जर्मनी हार्मर, रेन अँड मार्टिन, then Thompson and Martinet. We have researched all these people, even Giral Kelly, and after doing that research, we have designed Nobel's unique communication pattern. So we never call it spoken English, it is communication. That's the reason in last 10 years, I have trained 15,000 plus engineers, 5,000 plus managers, and yes, many are in offing. So we have become brand because we have worked on the process. आणि कुठलीही भाषा शिकताना तुम्हाला कोच लागत असतो, कारण का कोचचं त्याच्यामध्ये रिसर्च असतो. सर, पण आजची पिढी खास करून इंजिनिअरिंगचे पदवीधर आणि इतर पदवीधर किंवा मग जे जॉब करतायत किंवा उच्च पदावर जे काम करतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर, त्याआधी तुमच्या एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ आपल्याकडे आला आहे, तो आपण बघूयात. Hi friends, good morning. I am Ajit Pandre. I am from Mumbai. Today I will talk about my childhood. My childhood was great. I was simple. I was kind. I was easygoing. I was hardworking. I made lot of friends. I learned new skills. I improved myself. I passionate. I read book. I watches movie. I was visiting so many places. I enjoyed my life. I book of my childhood.
was a golden pages. I had a great time. I wish I would flashback. Thank you. Hi friends, good evening. I am Majid Pandre. I am from Mumbai. I have completed bachelor's degree in mechanical engineering from Mumbai University, and I have 2-year job experience as a quality engineer, and I have currently pursuing post-graduation diploma in packaging from Indian Institute of Packaging, Mumbai. My hobbies are playing cricket, watching TV. I like meeting friends. I like watching TV. I like making foods. I like traveling. I like helping others. I like do well. I like study hard. I like organize myself. I like learn new skills. Thank you. तर सर तुमच्या एका विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया बघितली आहे. असंच इंग्रजी जर तुम्हालाही बोलायचं असेल तर त्यासाठी ॲडमिशन सरांकडे सुरू झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि असंच इंग्लिश बोलू शकता. सर आजची पिढी खास करून इंजिनिअरिंगचे पदवीधर किंवा मग इतर पदवीधर आणि जे जॉब करतायत उच्च पदावर आहेत त्या सगळ्यांसाठी काय मार्गदर्शन कराल? मला त्याबद्दल तर सांगायला आवडेलच, पण त्याच्या आधी हा जो आपण आता जे 2 व्हिडिओ बघितलेत अजितचे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजित त्याच्या लहानपणाबद्दल बोललाय. म्हणजे कम्युनिकेशन त्याने ही स्पोक अबाउट हिज चाइल्डहुड फर्स्ट. त्याच्यानंतर दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने इंट्रोडक्शन केलंय. तर दुसरा व्हिडिओ हा क्लासचा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ हा क्लासचा दुसरा व्हिडिओ. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय केलं त्याने? कम्युनिकेशन. अँड दॅट हॅज फायनली बिल्ट हिज कॉन्फिडन्स, कॉन्सेप्ट अँड देन कॉन्फिडन्स. त्यामुळे नोबेलमध्ये आधी त्याने कम्युनिकेशन केलं अजितने, त्याच्यानंतर त्याला ती कॉन्सेप्ट शिकवली जाते आणि त्याच्यानंतर दॅट डेव्हलप्स हिज कॉन्फिडन्स. ज्यावेळी आम्ही कम्युनिकेशन, कॉन्सेप्ट आणि कॉन्फिडन्स म्हणतो, तर अजितचा तो पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ आणि याच अजितचा 42वा व्हिडिओ विल बी अमेझिंग. दॅट्स व्हॉट इज नोबेल ऑल अबाउट. आता तुमचा जो प्रश्न आहे की आजच्या पिढीने खास करून या इंजिनियर्स, प्रोफेशनल्स यांनी काय केलं पाहिजे, तर कॉर्पोरेट वर्ल्ड हॅज चेंज नाव. इट्स 12.5 युअर डिग्री अँड 87.5 युअर सॉफ्ट स्किल्स. तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन येणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट जॉईन कराल तर यू शुड बी अ व्हेरी गुड प्रेझेंटर, व्हेरी गुड कम्युनिकेटर अँड येस यू शुड हॅव व्हेरी गुड इंग्लिश कम्युनिकेशन. मी हे का सांगतोय? कारण का जॉब मिळणं गुड, यू गेट अ जॉब, पण त्याच्यानंतरचे पुढचे सगळे प्रमोशन ऑल अबाउट युअर इंग्लिश कम्युनिकेशन, युअर पब्लिक स्पीकिंग, युअर कॉन्फिडन्स बिल्डिंग अँड मोस्ट इम्पॉर्टंटली युअर लिडरशिप स्किल्स. तर नोबेल हीच प्रोसेस फॉलो करतं आणि आजच्या पिढीने याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सी, वेन यू जॉईन अ कंपनी यू जॉईन ॲज अन इंजिनियर बट यू शुड रिटायर ॲज अ CEO. आणि या प्रोसेसमध्ये या पिढीने पहिल्यापासूनच कम्युनिकेशनवर काम करणं गरजेचं आहे. जी इंजिनिअरिंगची मुलं आहेत किंवा जी ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनी आत्तापासूनच इंजिनिअरिंगच्या मुलांनी सेकंड इयरपासून काम केलं पाहिजे. जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनी पण सेकंड इयरपासून काम केलं पाहिजे. तुमच्याकडे जशी तुमची एक डिग्री आहे तशी कम्युनिकेशनची पण एक डिग्री असली पाहिजे ज्याच्यावर नोबेल कटाक्षाने काम करते. अँड वी हॅव डन अ ह्यूज रिसर्च अँड दॅट्स व्हॉट वी सक्सिडेड. त्यामुळे मला आजच्या पिढीला 2 गोष्टी सांगायला आवडतील. एक तर डेव्हलप युअर कम्युनिकेशन कॉन्फिडन्स अँड येस बी अ व्हेरी गुड कम्युनिकेटर बिकॉज दॅट्स व्हॉट मार्केट नीड्स नाव. अगदी बरोबर आहे. पण इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग काळाची गरज आहे का? आणि नोबेलमध्ये हा कोर्स वेगळ्या पद्धतीनं कसा घेतला जातो याविषयी प्रेक्षकांना आता माहिती सांगा. मला नक्की सांगायला आवडेल. सगळ्यात आधी आपण पब्लिक स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे थोडं समजून घेऊया. व्यक्तिमत्व विकास आणि पब्लिक स्पीकिंग या 2 गोष्टी वेगळ्या वाटतात पण त्या वेगळ्या नक्कीच नसतात. सी, आता मी तुमच्याशी बोलतोय तर हाऊ वुड यू नो मी? तुम्ही ज्या कॉन्फिडंटने बोलताय आय वुड से येस यू आर अ डेव्हलप पर्सनॅलिटी. तुम्हाला कॉन्फिडंटली इंग्लिशमध्ये तुमचं मत मांडता आलं पाहिजे, ते आहे पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंगमध्ये काय शिकवतो आम्ही? बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्स बिल्डिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, बेसिक कम्युनिकेशन आणि प्रोनाउन्सिएशन. आता पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय, कसं चालावं इथपासून तुम्हाला ग्रूम केलं जातं की तुमचं राईट हँड कॉर्डिनेशन काय, लेफ्ट हँड कॉर्डिनेशन काय, टाइम फ्लॅश काय म्हणतो, तर हा टाइम फ्लॅश पण तुम्हाला बॉडी लँग्वेजमधनं शिकवला जातो. अँड येस यू आर ग्रूम फॉर इमोशनल इंटेलिजन्स. आणि पब्लिक स्पीकिंग म्हणाल तर आज हे रिक्वायर्ड स्किल आहे. पण हा जो प्रोग्राम आहे तो आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, की ज्याची आज ती काळाची गरज आहे आणि प्रत्येकाला ते खूप छान आलं पाहिजे. थोडक्यात असं म्हणलं जातं जो दिखता है वही बिकता है. त्यामुळं हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ वर्ल्ड बिलीव्स इन इट. नो डाऊट तुम्ही खूप हुशार असाल, खूप विद्वान असाल, पण जर तुम्हाला खूप छान इंग्रजी बोलता आलं तर कुठेतरी तुम्हाला स्वतःला खूप छान सिद्ध करू शकता. कारण का मागील 10 वर्षापासून आय हॅव ट्रेन मॅनेजर्स फ्रॉम ऑल लीडिंग ऑर्गनायझेशन्स. आय एम ऑल्सो ट्रेनिंग सम CEOs ऑन लीडरशिप अँड सॉफ्ट स्किल्स. आय हॅव कम अक्रॉस वन थिंग. ज्याही CEOजना ज्यावेळी भेटतो त्यावेळी मला ते म्हणतात की सर वी नीड स्टुडंट्स दोज हू हॅव गॉट व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल्स.
The communication skills is a beginning and public speaking is a second stage of your ideal personality development. खरा व्यक्तिमत्व विकास हा असतो की तुम्हाला आत्मविश्वासाने तुमचं मत इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये मांडता आलं पाहिजे. पण काळाची गरज इंग्रजी आहे, त्यामुळे प्रत्येकाला इंग्लिश खूप छान बोलता आलं पाहिजे. त्यामुळे ही काळाची गरज आहे. आणि नोबेलचा एक युनिक टीचिंग पॅटर्न आहे जो आम्ही नोबेलमध्ये ऑनलाईन लाईव्ह पण फॉलो करतोय आणि ऑफलाईन देखील फॉलो करतोय. तुमच्या आणखी एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, काय म्हणतात ते ऐकूया आपण. Hi all, I'm Kakasai Tere. I'm working as a professional in corporate firm. I have got 16 years of experience. Being a manager, I give presentations, I meet senior people, I interact with them. Then I thought of learning communication skill, and here Nobel became a path breaking for me. At Nobel, I learned process of communication, I learned soft skill, I also enjoyed their learning environment. I think Nobel course is very well designed for professional and students. What I like about Santosh sir is that his attitude and his way of coaching and training in systematic manner. Big thanks to Nobel and Santosh sir for playing vital role in my career. Last but not least, dear friends, we can definitely achieve excellence in our communication. Just be confident, be focused, and give your best. Thanks. तर असंच इंग्लिश तुम्हालाही बोलायचं असेल तर नोबेलमध्ये ॲडमिशन सुरू झालेले आहे. तुम्ही लगेच ॲडमिशन घेऊ शकता आणि संतोष सरांकडून अशा पद्धतीनं इंग्लिश कसं बोलायचं ते शिकू शकता. सर, पुन्हा तुमच्याशी चर्चा करायची आहे, पण ब्रेकची वेळ झालेली. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत प्रोफेसर संतोष ढगे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. सर, तुमच्या एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ आपण ब्रेकपूर्वी बघितला होता, त्याविषयी तर जाणून घ्यायचं. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की 2019 पासून नोबेल ऑनलाईनमध्ये कार्यरत आहे. नोबेलच्या वेगळेपणाबद्दल नेमकं तुम्ही आज प्रेक्षकांना काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा मला काकासाहेबांचा आपण जो व्हिडिओ बघितलाय की आज खूप मोठ्या MNC मध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण ती प्रोसेस फॉलो केली आहे नोबेलची इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंगची. नाव यू सी द ट्रान्सफॉर्मेशन इन हिम. आणि नोबेलमधला माझा प्रत्येक विद्यार्थी असाच घडतो. तुम्ही जर आज गुगल केलं किंवा जस्ट डायलला गेला तर नोबेल इज रेटेड ॲज नंबर 1 इन्स्टिट्यूशन आणि जवळजवळ 1000 जणांचे रिव्ह्यूज आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा नोबेलमधला स्पेशल स्टुडंट असतो आणि त्याच्यावर त्याच पद्धतीनं काम केलं जातं. दुसरं, नोबेल हे 2019 पासून ऑनलाईनमध्ये काम करते. ऑनलाईन म्हणजे एका वाक्यामध्ये एक्सपर्ट आपल्या दारी. ऑनलाईनचा नोबेलचा एक युनिक पॅटर्न आहे. याच्यामध्ये आम्ही मुलांना व्हॉट्सअप असाइनमेंट देतो. प्रत्येक सेशन नंतर माझा त्यांना व्हिडिओ पाठवला जातो. तो व्हिडिओ बघून ते करतात. आमच्या नोबेलचं सेपरेट कॉल सेंटर आहे जे त्याच्यावर काम करते. आणि आम्ही प्रत्येक मुलाला 2दा कुरिअर करतो. म्हणजे पहिल्या कुरिअरमध्ये स्टडी मटेरियल आणि हँडआउट. म्हणजे जरी हा क्लास ऑनलाईन असला तरी डिझाईन हे ऑफलाईनच आहे. फर्स्ट. सेकंड थिंग, आमचा आता 11 फेब्रुवारीला एक कोर्स सुरू होतोय जो आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. कोर्सचं नाव आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, जो 2.5 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, प्रोनाउन्सिएशन, पब्लिक स्पीकिंग, इमोशनल इंटेलिजन्स या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि मला सांगायला आवडेल की जो कोर्स 11 फेब्रुवारीला सुरू होत आहे त्याचा टाईम आहे सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8. त्या कोर्सची फीस 18,750 आहे. पण आम्ही पहिल्या 50 ॲडमिशन्सना तो कोर्स आम्ही फक्त 10,700 मध्ये ऑफर करतोय. फर्स्ट. सेकंड थिंग, 5, 6 आणि 7 मध्ये जी लोक नावं रजिस्टर करतील ऑफिसच्या नंबरला फोन लावून, जे सगळे स्क्रीनवर बघत असतील त्या लोकांना 5, 6, 7 मध्ये जी लोक नावं रजिस्टर करतील त्यांना पहिले 2 दिवस मोफत डेमो देण्यात येईल. फ्री डेमो म्हणूया, जेणेकरून त्यांना पूर्ण क्लॅरिटी येईल की नोबेलची कॉन्सेप्ट कशी असते, कम्युनिकेशन कशी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं एका एक्सपर्टकडनं शिकणं काय असतं हे आम्ही नोबेलमध्ये फॉलो करतो. आणि नोबेलच्या ऑनलाईन कोचिंगबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आम्ही 2019 मध्ये ऑनलाईन सुरू करण्याआधी 8 महिने त्याच्यावर रिसर्च केला होता की नेमकं शिकवलं कसं जातं, शिकवायला कसं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही ट्रेन करतोय. सिन्स आय हॅव गॉट अ कॉर्पोरेट एक्सपिरियन्स, ते करताना हा विचार करण्यात आला की प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपणा, पण वेगळेपणा करत असताना बेसिक्स आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेवलला जाऊन मी शिकवतो आणि स्वतः मी शिकवतोय. आय एम ओनर ऑफ नोबेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तितक्याच कटाक्षाने फॉलो केली जाते आणि प्रत्येक स्टुडंट इज ट्रेन्ड बाय मी. आणि नोबेलमधला प्रत्येक स्टुडंट हा पॅशनेट असतो, कारण का ॲज यू नो पॅशन मीट्स पॅशन. मी माझं 100% देतो. जर प्रत्येक मुलाने 100% दिला तर नोबेलचे रिझल्ट हे नेहमीच 99% आहेत. ते आपण सगळे बघतोच आहे आणि ते सगळे बघालच. दॅट्स व्हॉट इज नोबेल ऑल अबाउट. तर आम्ही जी नवीन बॅच सुरू करतोय ती आहे 11 फेब्रुवारीला. बॅच आहे सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8. जसं की डिस्काउंटेड फीस आहे 10,700 आणि पहिल्या 50 ॲडमिशन्सना आम्ही मोफत 2 दिवस ओरिएंटेशन किंवा डेमो
देतोय जेणेकरून त्यांना पूर्ण नोबेलची प्रोसेस कळेल. आणि आत्ता आम्ही ती स्पेशल ऑफर आहे आमची, ज्यात फीस आहे फक्त ₹10,000 700. सर, खूप लोकांना इंग्रजी बोललेलं समजतं पण बोलता येत नाही. त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल आणि नोबेलच्या यशाचं रहस्य काय? ज्याही वेळी तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असतो त्यावेळी 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमचे बेसिक्स खूप चांगले असले पाहिजेत फर्स्ट. सेकंड थिंग, आयुष्यामध्ये कन्फ्युजन आणि क्लॅरिटी 2 सी आहेत, पण दोन्ही सी वेगळ्या आहेत. तर तुमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे, कन्फ्युजन नसलं पाहिजे. तर नोबेलमध्ये वी फोकस मोर ऑन अ क्लॅरिटी, नॉट ऑन अ कन्फ्युजन. क्लॅरिटी मी ज्यावेळी म्हणेल त्यावेळी ग्रॅमरमधलं नेमकं काय, प्रोनाऊन्सिएशनमधलं नेमकं काय, पब्लिक स्पीकिंगमधलं नेमकं काय आणि लिडरशिपमधलं नेमकं काय, हे आम्ही नोबेलमध्ये करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंग्रजी खूप जणांना बोलायचं आहे पण त्यांचा आत्मविश्वास हा कमी असतो. त्याचं कारण काय की वेन वी थिंक ऑफ कम्युनिकेशन दे आर कन्फ्युज्ड. तर आधी आम्ही ते कन्फ्युजन दूर करतो. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आमच्या नोबेलचा एक रूल आहे की एव्हरीबडी इज 7 years old. एव्हरीबडी इज 7 years old. तर पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्ही 7 वर्षाचे असता, दुसऱ्या 15 दिवसामध्ये तुम्ही 14 असता आणि क्लास संपेपर्यंत तुम्ही तुमच्या वयाचे येता. दॅट इज व्हॉट इज कम्युनिकेशन ऑल अबाउट. त्यामुळे जर तुम्हाला खूप छान बोलायचं असेल तर कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि कम्युनिकेशनची गरज आहे. आणि जसं पहिले बोललो होतो मी की नोबेलची प्रोसेस, सो दॅट प्रोसेस इज सो वेल थॉट, सो रिअली वेल थॉट, सो इट रिअली वर्क्स अकॉर्डिंगली. सर, तुमच्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे, आपण तो पण बघूया. Hi everyone, I'm Aarti Pundle. I joined Nobel Communication for English Communication and Public Speaking. I'm an engineering graduate. So, whenever we think of today's generation requirements, we need good English, we need confidence, and we need to overcome our stage fears. And that's why on this basis, I attend programs of Nobel Communication. And whatever the expectations I had from Nobel Communication are being fulfilled with a proper process. सरांनी आम्हाला खूप गोष्टी सोप्या करून दिल्या आहेत आणि पण त्या मागे सरांची खूप मेहनतही आहे. सरांनी कसं बोलावं, ते कसं चालावं, या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय लाईक अबाउट नोबेल कम्युनिकेशन प्रोसेस इज that it's very systematic and it is very well planned. And the best part about public speaking is that we learn a lot of things like how to prepare a speech, how to give a speech. But more than that, sir always focused on the basics of communication and confidence. And I also like that sir always starts from a zero. And एखादी गोष्ट, एखादी भाषा शिकून ती कशी बोलावी या व्यतिरिक्त आपण व्यक्ती म्हणून स्वतःला किती डेव्हलप करू शकतो, हे काम नोबेल कम्युनिकेशन नेहमीच उत्तम पद्धतीने पार पाडतं. अँड आय वुड लाईक टू थँक माय सर अँड आय फील व्हेरी ब्लेस्ड टू बी द पार्ट ऑफ नोबेल कम्युनिकेशन. थँक्यू. सर, तुमची विद्यार्थिनी आरतीचा व्हिडिओ बघितला आपण. तिच्याविषयी तर तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, पण तुमचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय माहिती द्यायची? नक्कीच मला सांगायला आवडेल. सगळ्यात आधी मला आरतीबद्दल बोलायला आवडेल, कारण का आरती ज्यावेळी नोबेलमध्ये आली होती त्यावेळी तिला पहिल्यापासूनच कम्युनिकेशन करायला आवडायचं. पण आल्यानंतर दॅट डिव्हेलप्ड हर इंटरेस्ट, दॅट डिव्हेलप्ड हर कॉन्फिडन्स, आणि ते करताना शी फॉलोड अ कम्प्लीट नोबेल प्रोसेस. आरती इज स्टील इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. त्यामुळे नोबेलमध्ये एक रिअल टाईम ट्रान्सफॉर्मेशनचं काम आम्ही करतोय. आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे नोबेल कम्युनिकेशन. ज्यांना घर बसल्या इंग्रजी कसं बोलायचं आहे, कुठली पुस्तकं वापरायची आहेत, काय शिकायचं आहे, याचा ओव्हरव्ह्यू त्या यूट्यूब चॅनलला भेटेल, यूट्यूब चॅनलला मिळू शकतो. जास्तीत जास्त लोकांनी ते चॅनल सबस्क्राईब करावं. आणि ते सबस्क्राईब करताना त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ते चॅनल म्हणजे एक लर्निंग ओव्हरव्ह्यू आहे. आणि मला त्याच्यावर हेही सांगायला आवडेल की आमच्या चॅनलमध्ये नेमकं इंग्लिशसाठी कुठली पुस्तकं वापरावीत, इंग्लिश बोलण्यासाठी काय करावं. आणि थोडंसं मला अजून हेही सांगायला आवडेल की नोबेलचा आम्ही म्हणतो वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड कोचिंग, जे आम्ही नोबेलमध्ये फॉलो करतोय. की जसं की या ठिकाणी हे आमचं पब्लिक स्पीकिंगचं मॉड्यूल आहे, जे आम्ही फॉलो करतोय. जो आपला प्रोग्राम आहे, जो 11 फेब्रुवारीला सुरू होतोय, जो सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8 हे. त्याच्यानंतर इंग्लिश फॉर ऑल, त्याच्यानंतर जे माझं बुक आहे इंटरमिडिएट लेवल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी बुक्स माझी स्वतःची आहेत. दिस ऑल आर माय ओन बुक्स. अँड नोबेलमध्ये तो रिसर्च करून आम्ही तो पॅटर्न डिझाईन करतो. यूट्यूब चॅनल व्हिजिट केल्यानंतर लोकांना क्लॅरिटी येईल की नेमकं नोबेल काय. पण नोबेलमध्ये आम्ही नेहमी एक गोष्ट फॉलो करतो, 0 to excellence. 0 to excellence. इफ यू आर पॅशनेट, येस, नोबेल इज अ प्लेस फॉर यू टू मेक युअर सेल्फ बेटर. पण पॅशनेट असताना एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण 0तनं शिकतो त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी खूप छान करतो. नोबेल कम्युनिकेशन यूट्यूब चॅनल आहे, मॅक्झिमम लोकांनी ते सबस्क्राईब करावं. त्यात नेमकं इंग्रजीसाठी कुठली पुस्तकं वापरायची, नेमकं इंग्रजी बोलण्यासाठी काय करावं. ते पूर्ण इंग्लिश लर्निंग नसेल, पण प्रत्येकाला ज्याला शिकायचं आहे त्याला त्या चॅनलद्वारे ओव्हरव्ह्यू नक्कीच कळेल.
सर तुमच्या चॅनलविषयी तर माहिती दिली तुम्ही, पण मगाशी तुम्ही ॲडमिशनविषयी सांगत होतात आणि ऑफरसुद्धा आहे ते सांगत होतात. पुन्हा एकदा थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना त्याबाबतची माहिती द्या. हो, मला नक्कीच सांगायला आवडेल. 11 फेब्रुवारीला क्लास सुरू होतोय. प्रोग्रामचं नाव आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, जो 2-2.5 महिन्याचा प्रोग्राम आहे, जो प्रत्येक इंजिनिअरिंग स्टुडंट, ग्रॅज्युएट, मॅनेजर, जनरल मॅनेजर, बिझनेसमन यांच्यासाठी प्रोग्राम आहे. तो लाईव्ह ऑनलाईन देखील आहे किंवा तो प्रोग्राम तुम्ही ऑफलाईन देखील येऊन करू शकता. किंवा या प्रोग्रामसाठी जर कोणाला वेळ नसेल तर आमचा 2 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम पण आहे, ज्यासाठी लोक मुंबई, पुणे, सातारा, सांगलीवरनं खास या ट्रेनिंगसाठी येतात. तर बॅच सुरू होते 11 फेब्रुवारी. वेळ आहे सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8. प्रोग्रामची फीस आहे 10,700, जी डिस्काउंटेड आहे. अशी फीस आहे आमची 18,750, तर ती आहे 10,700. त्याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग आणि कम्प्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि 5, 6, 7ला जी लोक नावं रजिस्टर करतील त्यांना 2 दिवस डेमो आहेत. म्हणजे त्यांना पूर्ण क्लासची प्रोसेस कळेल, ओव्हरव्ह्यू कळेल आणि त्या पद्धतीनं प्रोग्राम आहे. त्यामुळे बॅच सुरू होते 11 फेब्रुवारीला. 5, 6, 7ला जी पहिली 50 लोक रजिस्टर करतील त्यांना फ्री ओव्हरव्ह्यू डेमो असेल, जेणेकरून त्यांना पूर्ण क्लास कळेल. नोबेल ऑलवेज बिलीव्हज इन एक्सलन्स आणि आम्ही म्हणतो वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड कोचिंग. ऍक्टिव्हिटी हसत खेळत इंग्लिश कसं शिकावं हे खऱ्या अर्थाने नोबेलमध्ये आम्ही करतो. अगदी बरोबर सर, आज तुम्ही इथे आलात आणि इंग्रजी शिकणं किती आवश्यक आहे हे सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण हॅलो 24 तासमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24 तास.